शहरामध्ये आली आणि शहरामध्ये येऊन दारापर्यंत आली. दार वाजवलं, मुलाने दार उघडलं. मुलाने दार उघडल्याबरोबर पटकन ती आई आहे ना पिशवी खाली ठेवली आणि मुलाबरोबर गप्पा मारू लागली. मुलाबरोबर गप्पा मारते आणि गप्पा मारत असताना जे काही पिशवीमध्ये आणलं आहे ना ती मुलाला दाखवू लागली. आनंदामध्ये बोलत आहे, हसत आहे, सगळं काही चालू आहे. आणि आल्याबरोबर एक गंठन आणला. 2 तोळ्याचा गंठन त्या सासूबाईने आणला. मुलाला दाखवला. अरे बाबा, मी सुनेला 2 तोळ्याचा गंठन आणला. आता सुनेला आनंद झाला का दुःख झालं? माता मावल्यानं काय झालं? सुनेला 2 तोळ्याचा गंठन आणलं. सासूची उठ बसवणार का नाही होणार? मग सासूला पाणीही देत नव्हती तेव्हा पटकन पाणी आणलं. आत्याबाई पाणी घ्या, आत्याबाई चहा घ्या, आत्याबाई तुमचा पाय चेपून देऊ का? सगळी काही सेवा करू लागली. सगळी काही सेवा करत असताना 1 महिना झाला, 2 महिना झाला. 2 महिने झाल्यानंतर ना ती सासू आहे ना ती म्हणू लागली, आता मी किती दिवस इथे राहू, मी निघते बाबा. 2 महिन्याची सगळं काही सासूचं करू लागली. आनंदात करत होती कारण की आपल्या 2 तोळ्याचा गंठन आणला पण सासूने सुनेजवळ दिला नाही. पण ते ऐकलं होतं स्वयंपाकाच्या खोलीतून. ती सांगत होती आपल्या मुलाला गंठन दाखवला पण सुनेला काही दाखवलं नाही. तर सुनेने ऐकलं, पाहिलं, माझ्या सासूने माझ्यासाठी 2 तोळ्याचा गंठन आणला. एवढा आनंद तिला गगनात मावला, एवढा आनंद झाला. पण सासू आता गावी निघाली. सगळं काही उरकलं. आता दाराच्या बाहेर जाणार. दाराच्या बाहेर पडल्यानंतर पुन्हा सून म्हणू लागली, अहो आत्याबाई, तुम्ही तर सगळं काही उरकून निघून चालला, दाराच्या बाहेरही चालला. दाराच्या बाहेर जात असताना सासूबाईला पुन्हा आवाज दिला, अहो आत्याबाई, तुम्ही तेवढा 2 तोळ्याचा गंठन आणला होता तेवढा देता का? त्या आत्याबाई म्हणू लागले, अगं बाई माझ्या लक्षातच नाही, अगं बाई माझ्या लक्षातच नाही. आणि 2 तोळ्याचा तो गंठन काढला तिच्या हातामध्ये देत असताना ती सासूबाई म्हणू लागली, हा गंठन मी तुला देते पण गरम पाण्यात घालू नको. काय झालं त्या असून काय झालं असेल? जेवढं काही केलं ती सेवा ती पाण्यात गेली. पण आशा माणसाला किती घातक आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एका मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावाला, माया व्यक्तीला जीवनाधा. ही सगळी काही आशा कशासाठी? 2 तोळ्याचा गंठन आपल्याला भेटावा म्हणून. पण ती आशा 2 तोळ्याच्या गंठनासाठी होती. पण आपली आशा कशासाठी आहे? देव भेटावा म्हणून, आहे की नाही? इथपर्यंत आलो आपण देव भेटावा म्हणून का चांगलं बिस्किटचं पुढे वडापाव खावा म्हणून? हा, वडापाव आला की सगळी गर्दीत सगळे दिंडी त्यांच्याकडे. पण मला भगवंताला भेटायचं आहे. माझा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. असा हा पांडुरंग परमात्मा आपल्यासाठी विटेवर उभा आहे. कारण की असा हा पांडुरंग परमात्मा लेकराची वाट पाहतो. माझी लेकरं आता जवळजवळ आली. माझी लेकरं जवळजवळ आली. आता माझी लेकरं आहेत ना सगळी माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. चंद्रभागेच्या अंघोळ करणार आहे. पुंडलिक रायांचं दर्शन घेणार आहे. आणि दर्शन होऊन पुंडलिक रायांचं दर्शन घेत असताना तेही दर्शन झालं. आता पायऱ्या चढून वरती येणार. वरती आल्यानंतर प्रदक्षिणा मारू लागले मंदिराच्या. आणि मंदिराचं प्रदक्षिण मारत असताना पाठीमागच्या साईडला आले. माझ्या भगवंताचं तर दर्शन होणार नाही. जर माझ्या भगवंताचं दर्शन होणार नाही पण माझ्या तुकोबरायांनी सांगितलं भगवंताचं दर्शन नाही झालं तरी चालेल पण पाठीमागचं
दर्शन घेतल्यानंतर ना 360 तीर्थांचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला लागतं. पाहता देऊळाची पाट तीर्थे घडते 360. कारण की फक्त देवळाची पाट पाहिली की 360 तीर्थांचं दर्शन आपल्याला पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये मिळतं. मग पाठ पाहायची का कळस पण पाहायचा? तो कळस कसा आहे? सोन्याचा आहे. जळजळीत सोन्याचा कळस दिसतो सोजवा. तो कळस माझा तुकोबरायांचा कळस किती सोन्याचा कळस आहे, पण सोन्याचा दिसतो का आपल्याला? आपली दृष्टी तशी पाहिजे ना. पण आपल्याला दृष्टी म्हणजे चष्मा वेगळा लावला गेला आहे. दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही. कारण की ब्रह्म, माया आणि ब्रह्म हे एक आहे. कसं आहे? तर